बीडच्या परळीमधील 30 वर्ष जुनं बीड पाटबंधारे प्रकल्पाचं ऑफिस परभणी इथे स्थलांतरित केलं जाणार आहे। याविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्यात। पाटबंधारेचं ऑफिस हलवण्यात येणार असल्यानं परळीचं प्रशासकीय महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे। अहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीनं अनोखा उपक्रम राबवलाय। गावात दररोज सकाळी 10 वाजता ग्रामपंचायतीच्या वतीनं राष्ट्रगीत लावून ग्रामस्थांना प्रेरित करण्यात येणार आहे। देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। नाशिक महामार्गावर शहापुरात कारचा अपघात झालाय। कारचा टायर पंक्चर झाल्यानं हा मोठा अपघात घडला। सुदैवानं गाडीतील तिन्ही प्रवासी सुखरूप आहेत। या अपघातात कारचं मोठं नुकसान झालं आहे। सिन्नरच्या पूर्व भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। कारवाडी इथल्या स्वामी समर्थ केंद्र आणि शेजारील म्हसोबा मंदिरात चोरी केली आहे। चोरीची घटना संपूर्ण सीसीटीव्हीत चित्रित झाली। वाढत्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। अकोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयात दिवंगत अजित पवार यांचा अस्थिकलश दाखल झाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अस्थिकलशाचं दर्शन घेतलं आहे। वाशिमच्या मंगरुळपीर इथे बिरबलनाथ महाराज यात्रेच्या निमित्तानं आमदार श्याम खोडे यांच्याकडून भव्य शंकरपट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेत राज्यभरातील बैलगाडा स्पर्धक सहभागी झाले। शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। बीडमध्ये ऊसतोड मजुरांना वायर आणि बेल्टनं अमानुष मारहाण करण्यात आली। ऊसतोड मुकादमाकडे पैसे मागितल्यानं मजुरांना मारहाण केली। या जखमी मजुरांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। T20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का बसलाय। वेगवान गोलंदाज ईशान मलिंगा दुखापतग्रस्त झालाय। इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात ईशानचा खांदा निखळल्यानं तो सामन्यातून बाहेर पडलाय। मात्र ईशानच्या दुखापतीमुळे त्याचा T20 विश्वचषक स्पर्धेतील सहभागावर शंका निर्माण झाली आहे। मेट्रो 2B मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले हा पहिला टप्पा लवकरच सेवेत दाखल होणार आहे। अधिकाधिक प्रवाशांना मेट्रोचा वापर करता यावा यासाठी आता MMRDAनं एप्रिलपर्यंत चेंबूर मेट्रो स्थानक पूर्ण करून वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार या स्थानकाच्या कामाला वेग देण्यात आला आहे। नागपूरमध्ये दिवंगत अजित पवार यांचा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आलाय। त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि अजित पवार पक्ष दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अस्थि विसर्जन केलं। यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते।